अभ्यासामध्ये दोन पार्ट असतात. एक पार्ट असतं रिडिंगचं आणि एक पार्ट असतो रिव्हिजनचा. बरोबर. तर रिडिंग करणं म्हणजे जेव्हा तुम्ही बुकला किंवा कोणत्याही गोष्टीला पहिल्यांदा वाचता याला म्हणतो आपण रिडिंग, आणि जेव्हा त्या गोष्टीला आपण पुन्हा आठवण्याचा प्रयत्न करतो याला आपण म्हणतो रिव्हिजन. बरोबर. तर Reading between the lines. रिडिंग बिटवीन द लाईन्स आपण ज्याला म्हणतो, किंवा डिटेल्स आपण लक्षात कसं ठेवतो, त्याची पिक्टोरियल मेमरी कशी बनवतो, की बाबा या पुस्तकाच्या या कोपऱ्यामध्ये ते लिहिलेलं आहे, या बॉक्समध्ये ही इन्फॉर्मेशन आहे, Right. याला आपण अंडरलाईन केलेलं आहे, याला बॉक्स केलेला आहे. वा. तर याला म्हणतो आपण रिव्हिजनची कला. तर मला असं जाणवलं की हा अभ्यास करत असताना की रिडिंग मध्ये मी वेळ घेतो, एकदा चांगलं रिडिंग करतो आणि त्यानंतर मी रिव्हिजन वरती खूप चांगल्या प्रकारे काम करतो. बरं. म्हणजे रिव्हिजन मध्ये तर मी असं सांगेन सर की रिव्हिजन करत असताना मी पहिल्यांदा पुस्तकाकडे बघत नाही, फक्त टॉपिकचं नाव बघतो आणि टॉपिक आठवण्याचा प्रयत्न करतो की याच्यामध्ये काय काय आठवतं मला. जसं तुम्ही मगाशी उदाहरण घेतलं की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण, तर मग मुख्यमंत्री ही संकल्पना काय आहे आपल्या संविधानामध्ये, त्याच्यासाठी संविधानामध्ये कलम कोणती आहेत, मुख्यमंत्र्यांची कार्य काय आहेत, पहिले मुख्यमंत्री कोण, मुख्यमंत्र्यांचं क्रम आपल्याला आठवतोय का, सर्वात कमी कालावधीचे कोण, हे सर्व आधी आठवण्याचा प्रयत्न करायचा. आणि नंतर मग आपल्या पुस्तकामध्ये बघायचं की काय आठवलं आणि काय नाही आठवलं. आणि ज्या वेळेला आपण तिथं आपल्याला कळते की अरे हा मुद्दा आठवलाच नाही, तर तो मुद्दा आपल्याला प्रकर्षाने लक्षात राहतो की हा मुद्दा मी विसरलो होतो. आणि